शारदीय नवरात्रोत्सवाच्या कालावधीत दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री दुर्गा दर्शन विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे। आज घटस्थापनेनिमित्त या विशेष बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला। वातानुकूलित बसेसमधून महिलांना नवदुर्गांचं दर्शन घेता येईल। शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी केएमटीच्या वतीने श्री दुर्गा दर्शन विशेष बस सेवा सुरू केली जाते। याही वर्षी 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत श्री दुर्गा दर्शन विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे। या बस सेवेचा शुभारंभ आज प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते झाला। काही प्रवाशांच्या हस्ते बसचं पूजन करण्यात आलं। यावेळी कदमवाडी इथल्या माझी शाळा सुसंस्कार हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी झांज पथकाची प्रात्यक्षिकं सादर केली। या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षक सागर पाटील यांचा के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावर्षी सुद्धा दुर्गा दर्शन करण्यासाठी वातानुकूलित बस सेवा उपलब्ध आहे। प्रौढ व्यक्तींना 185 रुपये तर 3 ते 12 वर्षाच्या मुलांना आणि उभे राहून प्रवास करणाऱ्यांना 95 रुपये तिकीट दर असणार आहे। तसंच आगाऊ आरक्षणाची व्यवस्था शाहू मैदान इथं करण्यात आली आहे। यावर्षी ग्रुप बुकिंग सेवा मात्र बंद करण्यात आली आहे। यावेळी वाहतूक निरीक्षक नितीन पवार, दुर्गा दर्शन बस सेवा प्रमुख सुनील पाटील, स्थानक प्रमुख संग्रामसिंह काशीत, प्रकल्प अधिकारी PN गुरव, दीपक पाटील, माजी नगरसेविका स्मिता माने, रवी धुपकर, राजू सूर्यवंशी, संजय इनामदार यांच्यासह केएमटी कर्मचारी आणि भाविक उपस्थित होते।